आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत आहे। हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोली नगरपालिकेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले। शिवसेना शिंदे गटातर्फे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या भाऊजाईसाठी फिल्डिंगच लावली नाही तर पूर्ण जोमाने प्रचार सुरू केला आहे। यामध्ये संतोष बांगर आणि त्यांचे बंधू श्रीराम बांगर हे नागरिकांना साड्या व राशनचं किट वाटून प्रलोभन देत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आला आहे। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी हिंगोली तथा पोलीस अधीक्षक हिंगोली यांना निदर्शनास आणून सुद्धा त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ हिंगोली शहरातील गांधी चौक इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी संतोष बांगर यांनी वाटलेल्या साड्या व राशनचे किटची होळी केली। यावेळी निषेध असो साड्या वाटणाऱ्यांचा निषेध असो, या गद्दारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, 50 खोके एकदम ओके अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या। हे आंदोलन शिवसेना सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले। या आंदोलनात परमेश्वर मांडगे जिल्हा संघटक हिंगोली, शिवा शिंदे युवा सेना अधिकारी हिंगोली, मारोतराव खांडेकर सभापती मार्केट कमिटी, अनिलराव शिंदे तालुका संघटक औंढा नागनाथ, दीपक वाघ, सुनील खंडागळे, आसिफ पठाण, अजय धूत, विजय शिंदे, सय्यद जिलानी, प्रणय वाघ, केशव शिंदे, गणेश यादव, शिवाजीराव सरकटे, सचिन दाभाडे, सुशील कदम, विशाल गायकवाड, विजयराज पाटील, शैलेश नरवाडे, विनायक नरवाडे, यश नरवाडे, विजय बेंद्रे, ओम खरात, सुफियान शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते। हिंगोली शहरामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकाची तारीख जाहीर होणार आहे, पण निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर आणि श्रीराम बांगर हे भावी नगराध्यक्षाच्या जे इच्छुक उमेदवार आहेत, हे काय हिंगोली शहरामध्ये जागोजागी साड्या वाटत आहेत, त्यानंतर राशनचे किटसुद्धा वाटून मतदारांना प्रलोभन देत आहेत आणि आम्ही ही बाब शासनाच्या वारंवार लक्षात आणून दिली, परंतु शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला आणि साड्या जाळून राशनचं किट याची होळी करून या घटनेचा निषेध जाहीर केला आणि याच्यामध्ये प्रशासनाला जागा करण्याचं काम केलेलं आहे। साड्या त्यांनी वाटलेल्या ज्या साड्या लोकांना आहे, ज्यांना नको होत्या अशा लोकांनी त्या साड्या आम्हाला सुपूर्द केल्या। साड्या आणि राशनचं जे किट होते ते किट आम्ही जाळून या ठिकाणी त्याची होळी केलेली आहे।